या जंगलातले सगळेच वड निष्पर्ण होते. या जंगलातले सगळेच वड निष्पर्ण होते. त्यांचे बुंधे होते पोलादी. फुटलेल्या होत्या त्यांना अजगराच्या पारंब्या. घरट उराशी बाळगून भरारी मारली पेटत्या वाळूच्या जंगलावरून. खाली जाळ वर आग. पंख दिले सूर्याला दान आणि म्हणालो, हिरव हिरव रान दे, घरट्यासाठी फांदी दे. वाळूचं जंगल जिथं संपतं त्या मृगजळाच्या काठाशी मला बहाल झालंय एक बाभुळवन. चर्चच्या खिडक्या, ऑर्गनचे सूर, अंधारलेलं ग्रेव्हयार्ड, कोवळ्या ग्रेव्हवरील अंधुक प्रकाशाची मेणबत्ती, अशा अनेक रंगी प्रतिमांमधून कधी गूढरम्य धुसर तरल कोवळं वातावरण निर्माण झालं, तर कधी उजाड उदास धगधगीत विस्तवानं पेटलेलं प्रखर वातावरण. उदास झालेल्या मनाला पाखरांचे स्वरही काटेरी भासत. हिरव्या स्वप्नांचा पाचोळा झालाय. पाखरांचे स्वर काटेरी झालेत. झाडांना स्वतःची ओळख पटू नये इतकी ती निष्पर्ण झालीत. 1974 सालापासून हिमांशूंची कविता लोकांसमोर प्रकट झाली. 1976 साली या कवितेला कविवर्य मंगेश पाडगावकरांचा परिसस्पर्श झाला. पाडगावकरांच्या प्रोत्साहनामुळेच 1980 साली बाभुळवन हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. संग्रहाला अतिशय अभ्यासपूर्ण मनोवेधक प्रस्तावना पाडगावकरांनी मोठ्या प्रेमाने लिहून दिली. 1981 साली बाभुळवनला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संग्रह पुरस्कारही प्राप्त झाला. हिमांशूंच्या काव्यप्रवासात ही फार मोठी आनंदाची आणि विशेष घटना घडली होती. व्यवसायानिमित्त विविध क्षेत्रात वावरत असताना अगदी रुक्ष, कोरडं, सहानुभूतीचा अभाव असलेलं वातावरण अनुभवावं लागायचं. नफा तोटा, ताळेबंद आणि आकडेवारी गुरफटलेल्या आजूबाजूच्या माणसांना ठोकळेबाज भौतिक सुखाचं आयुष्य हवं होतं. अशा माणसांशी जोडून घेणं कवी हिमांशू यांना कठीण जायचं.